मित्रांनो, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे। या जाहीरनाम्याला त्यांनी संकल्पपत्र असे नाव दिलेले आहे। तर या संकल्पपत्रात 25 ठळक मुद्दे जाहीर करण्यात आलेले आहे। तर हे 25 मोठे निर्णय काय आहेत याची थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। जर राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आली तर ते 25 मोठे निर्णय कोणते असतील याची थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊयात। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। मित्रांनो, भारतीय जनता पक्षाच्या या संकल्पपत्रात 25 ठळक मुद्दे नमूद करण्यात आलेले आहे। म्हणजेच 25 मोठे निर्णय ते आहेत। त्यापैकी पहिला मोठा निर्णय हा महिलांसाठी आहे। तो म्हणजे जर राज्यात महायुतीची सत्ता आली, भारतीय जनता पक्षाची सत्ता आली तर लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांवरून 2100 रुपये देण्यात येतील। तसेच या योजनेचे औचित्य साधून महिलांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल। सोबतच महिला सुरक्षेसाठी 25,000 महिलांचा पोलीस दलात समावेश करण्यात येईल। अशा प्रकारचा हा पहिला मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यानंतर शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान निधी योजनेतून वर्षाला 12,000 रुपयांऐवजी 15,000 रुपये देण्यात येतील। तसेच MSPशी समन्वय साधत 20% भावांतर योजना राबविण्यात येईल। म्हणजेच जर MSP मिळाली नाही तर सरकारकडून भावांतर योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येईल। त्यानंतर तिसरा मोठा निर्णय म्हणजे प्रत्येक गरीबाला अन्न आणि निवारा देण्यात येईल। त्यानंतरचा मोठा निर्णय म्हणजे वृद्ध पेन्शन धारकांना महिन्याला 1500 रुपयांवरून 2100 रुपये देण्यात येतील, जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांना अधिक आर्थिक सुरक्षा आणि सन्मान मिळेल। त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व कुटुंबांना बाजारातील उतार चढावांपासून सुरक्षित करण्यासाठी राज्यात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्यात येतील। म्हणजेच महागाईवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात येईल। त्यानंतर येणाऱ्या काळात 25 लाख रोजगार निर्मिती तसेच महिन्याला 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000 रुपये विद्यावेतन देण्यात येईल। अशा प्रकारचा मोठा निर्णय भारतीय जनता पक्षानं आपल्या जाहीरनाम्यात घेतलेला आहे। त्यानंतर राज्यातील ग्रामीण भागात 45,000 गावात पांदन रस्ते बांधण्यात येतील। अशा प्रकारचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। त्यानंतर अंगणवाडी आणि आशा सेविकांची आर्थिक सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी त्यांना महिन्याला 15,000 रुपये वेतन आणि विमा संरक्षण देण्याचा निर्णय सुद्धा या जाहीरनाम्यामध्ये घेण्यात आलेला आहे। त्यानंतर वीज बिलात 30% कपात करून सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्यात येईल। सोबतच सरकार स्थापनेनंतर 100 दिवसांच्या आत विजन महाराष्ट्र 2029 सादर करण्यात येईल। त्यानंतर सन 2028 पर्यंत महाराष्ट्राला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे। त्यानंतर महाराष्ट्राला तंत्रज्ञान, उत्पादन आणि नाविन्यपूर्ण संकल्पना क्षेत्रातील जागतिक केंद्र बनवण्यासाठी काही महत्त्वाची पावले उचलण्यात येतील, ज्यामध्ये मेक इन महाराष्ट्र धोरण राबविण्यात येईल। सोबतच महाराष्ट्राला जागतिक फिनटेक व कृत्रिम बुद्धिमत्ता राजधानी बनवण्यात येईल। सोबतच देशातील पहिल्या विशेष AI विद्यापीठाची स्थापना करण्यात येईल, म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठाची स्थापना करण्यात येईल। सोबतच नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि नाशिकला आधुनिक असे एरोनॉटिकल आणि स्पेस उत्पादन केंद्र बनवून प्रगत एरोस्पेस तंत्रज्ञान आणि उत्पादन हब म्हणून विकसित करण्यात येईल। अशा प्रकारचा निर्णय या जाहीरनाम्यामध्ये घेण्यात आलेला आहे। त्यानंतर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सर्वांगीण उपक्रमाद्वारे काही प्रयत्न करण्यात येतील, ज्यामध्ये शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खतांवरील संपूर्ण राज्य व वस्तू सेवा कर म्हणजेच स्टेट GST अनुदानाच्या स्वरूपात शेतकऱ्यांना परत देण्याचा निर्णय या जाहीरनाम्यात घेण्यात आलेला आहे। आणि शेतकऱ्यांना प्रति क्विंटल किमान 6,000 रुपये भाव मिळावा यासाठी सोयाबीन उत्पादन प्रक्रिया आणि मूल्यवर्धनासाठी समर्पित संपूर्ण शृंखलेची स्थापना करू, अशा प्रकारचा निर्णय सुद्धा यामध्ये घेण्यात आलेला आहे। त्यानंतर सन 2027 पर्यंत महाराष्ट्रात 50 लाख लखपती निधी तयार करण्यात येतील। यासाठी प्रत्येक 500 स्वयंसहायता गटांचे एक औद्योगिक क्लस्टर तयार करण्यात येईल आणि 1,000 कोटींचा प्रारंभिक फिरता निधी उपलब्ध करण्यात येईल। त्यानंतर अक्षय अन्न योजना अंतर्गत कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना दरमहा मोफत शिधा पुरवण्यात येतील, ज्यामध्ये तांदूळ, ज्वारी, शेंगदाण्याचे तेल, मीठ, साखर, हळद, मोहरी, जिरे आणि लाल मिरची पावडर यांचा समावेश असेल। त्यानंतर महारथी अटल टिंकरिंग लॅब्स योजना सुरू करण्यात येईल, ज्यामधून सर्व शासकीय शाळांमध्ये रोबोटिक्स आणि AI शिकण्याच्या संधी उपलब्ध होतील। त्यानंतर महाराष्ट्रात कौशल्य जनगणना करण्यात येईल, ज्यायोगे उद्योगाच्या गरजेनुसार कौशल्यांच्या तुटवड्यांचे विश्लेषण करून
त्यावर आधारित उपलब्ध कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आणि आवश्यकतेप्रमाणे नवीन कुशल मनुष्यबळ उपलब्धीसाठी नियोजन करता येईल। त्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र स्थापन करण्यात येईल, ज्याच्या माध्यमातून 10 लाख नवीन उद्योजक तयार केले जातील। अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय उद्योगांच्या व्यवसाय वृद्धीसाठी 15 लाख रुपयांपर्यंत व्याजरहित कर्ज देण्यात येईल। त्यानंतर ओबीसी, एसईबीसी, ईडब्ल्यूएस, एनटी, व्हीजीएनटी मधील पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करण्यात येईल। त्यानंतर 18 ते 35 वयोगटातील तरुणांच्या वार्षिक आरोग्य तपासणीसाठी स्वामी विवेकानंद युवा आरोग्य कार्ड, यूथ हेल्थ कार्ड सुरू करण्यात येईल। तसेच नशामुक्त व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी कायमस्वरूपी योजना लागू करण्यात येईल। त्यानंतर गड किल्ले विकास प्राधिकरण स्थापित करण्यात येणार, जेणेकरून प्राचीन आणि ऐतिहासिक गड किल्ल्यांचे संवर्धन होईल। त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य धोरण स्वीकारण्यात येईल, ज्यामध्ये प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वयंचलित सेवा मिळवण्यासाठी आधार सक्षम सेवा वितरण लागू करणे, वय वर्ष 80 व त्यावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी मागणी केलेली कागदपत्रे जसे की आरोग्य नोंदी, ओळखपत्रे आणि पेन्शन संबंधित कागदपत्रे थेट त्यांच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येईल। तसेच सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र बाह्यरुग्ण कक्ष ओपीडी सुरू करण्यात येतील। त्यानंतर बळजबरी व फसवणूक केलेल्या धर्मांतराविरुद्ध कठोर कायदा करण्यात येईल। बळजबरी आणि फसवणूक करणाऱ्या धर्मांतरापासून संरक्षण मिळेल। त्यानंतर वनालगत शेतीमध्ये मानवी वस्त्यांमध्ये वाघ, बिबट्या, हत्ती, रोही, रानडुक्कर आणि माकड या वन्य प्राण्यांमुळे होणारी जीवितहानी तसेच वित्तहानी टाळण्यासाठी तसेच मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी एआय तंत्रज्ञान, ड्रोन आणि रेडिओ कॉलर यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्यात येईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे आणि त्यामध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहिल्याप्रमाणे 25 मोठे निर्णय या ठिकाणी जाहीर केलेले आहे। जर राज्यात महायुतीची किंवा भारतीय जनता पक्षाची सत्ता आली तर हे 25 मोठे निर्णय या ठिकाणी घेण्यात येतील। तर अशा प्रकारे या 25 मोठ्या ठळक मुद्द्यांची माहिती आपण जाणून घेतली। तर ही माहिती तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा। हे निर्णय तुम्हाला कसे वाटले, कोणत्या निर्णयाबद्दल तुमचे काय मत आहे, कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओज करिता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।